MST-CET 2026-27 तर PCB ग्रुपचे हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे। भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे आणि PCM ग्रुपचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध झालेले आहे। तर बघू शकता ज्यांनीही PCB ग्रुपसाठी फॉर्म भरलेला असेल तर त्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम CET एक्झामिनेशन पोर्टल इथे क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे। ईमेल ID तोच जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस यूज केलेला होता। पासवर्ड सुद्धा तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप केला आहे तेव्हा तुम्ही तो सेट केलेला आहे। आणि जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्ही इथे एक ऑप्शन दिलेला आहे फॉरगेट पासवर्ड। तर ईमेल ID टाकून तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता। मेलवर एक लिंक येणार, त्या लिंकवरून तुम्ही न्यू पासवर्ड सेट करा आणि परत ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन करा। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला PCM आणि जर इथे तुम्हाला PCBचं ऑप्शन येत आहे का एकदा चेक करा। आता इथून तुमच्यासाठी इम्पॉर्टंट अपडेट आहे बघा। इथे जर तुम्ही हॉल तिकीटला क्लिक केलं तर तुमच्यासमोर PCMची हॉल तिकीट उपलब्ध होऊन जाणार। ओके, ही सुद्धा सिटी इंटिमेशन आहे, फायनल हॉल तिकीट नाही आहे। फायनल हॉल तिकीट तुमची पेपरच्या 3 दिवस अगोदर येणार। सध्या तुमची सिटी इंटिमेशन आलेली आहे। तर आता PCBचा ऑप्शन तुम्हाला म्हणजे तुम्ही जर PCBचा फॉर्म भरलेला असेल तर PCBचं ऑप्शन तुम्हाला आलेलं आहे का एकदा चेक करा। जर आलं असेल तर ओके, जर तुम्ही आलं असेल आणि जर तिथे गेट हॉल तिकीटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर नो रेकॉर्ड फाउंड अशा प्रकारे जर मेसेज येत असेल तर विद्यार्थ्यांनी घाबरू नये, कारण PCB हा जो ग्रुप आहे यांचे पेपर 20 तारखेपासून सुरू होणार आहे। त्यामुळे तुमची जे सिटी इंटिमेशन आहे म्हणजे पहिली हॉल तिकीट आहे, फर्स्ट हॉल तिकीट आहे, ही तुम्हाला 13 तारखेला तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि तेव्हा तुम्हाला SMS सुद्धा येणार, तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर। आणि ज्यांनाही PCBचं ऑप्शनच नसेल त्यांनी सुद्धा घाबरण्याचं कारण नाही आहे। तुम्हाला 13 तारखेला तुमच्या लॉग इनमध्ये PCBचं ऑप्शन हे उपलब्ध करून देण्यात येणार। कारण बघू शकता PCM ग्रुपचे पेपर 11 तारखेला सुरू होणार। यांना कधी आलेले आहे हॉल तिकीट 4 तारखेला, म्हणजे पेपरच्या 7 दिवस अगोदर। त्याचप्रमाणे बघू शकता तुमचा पेपर म्हणजे PCB ग्रुपचा पेपर कधी आहे 21 तारखेला पेपर आहे। सॉरी, मी 20 तारीख सांगितली होती, 20ला नाही आहे, 21 तारखेपासून पेपर सुरू होणार आहे। तर तुमची जी हॉल तिकीट आहे तुम्हाला हे 14 तारखेला, 13ला नाही 14 तारखेला म्हणजे पेपरच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अशा प्रकारे ही अपडेट आहे। भरपूर विद्यार्थी आहे की जे PCB ग्रुपचे हॉल तिकीटसाठी विचारत होते, तर PCB ग्रुपचे हॉल तिकीट तुमचे 14 तारखेला तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तोपर्यंत तुम्हाला वेट करायचा आहे, कारण की PCBचे पेपर हे 21 तारखेपासून सुरू होणार आहेत। त्यामुळे आणि PCMचे पेपरचे हॉल तिकीट म्हणजे सिटी इंटिमेशन तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेली आहे, विद्यार्थ्यांनी डाउनलोड करू शकता। तुमचे हॉल तिकीट हे 3 दिवस अगोदर तुमच्या लॉग इनमध्ये परत उपलब्ध करून देण्यात येणार। त्याप्रकारे तुम्ही फायनल हॉल तिकीट सोबत घेऊन तुम्ही तुमचा पेपर देऊ शकता। कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि PCB ग्रुप PCM ग्रुपबद्दल जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।